ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे DCC बँक अंतर्गत नवीन सरळ सेवा पदभरती जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये पाहू शकता शिपाई आहे, सुरक्षा रक्षक, असिस्टंट, वाहन चालक इत्यादी जी विविध पदे आहेत ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर यामध्ये अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक हे ॲक्टिवेट करण्यात आली आहे। ह्या पदभरती प्रक्रियेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे ही सरळ सेवा भरती प्रक्रिया असून पाहू शकता यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर वयाची पात्रता काय काय आहे या संदर्भात विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात। त्याचबरोबर दुसरी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच या भरती प्रक्रियेसाठी जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न असेल हा कशा पद्धतीचा असणार आहे हे विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर पाहूयात पूर्णपणे जाहिरात जी आहे विस्तारित जाहिरात ठाणे DCC बँकसाठीची या पद्धतीने पाहू शकता। ठाणे DCC ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही जाहिरात उपलब्ध झाली आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील अधिपत्याखाली असलेले ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणीतील 123 जागा, शिपाई श्रेणीच्या 36, सुरक्षा रक्षक 5 जागा, वाहन चालकसाठीच्या 1 अशा एकूण 165 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दैनिक सकाळ आणि ठाणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली होती। अर्ज करण्यासाठीची लिंक पाहू शकता। या पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ठाणे महानगरपालिकेसाठीची, तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठीची। तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता परीक्षा विधीन कालावधीसाठीचं वेतन जे आहे प्रत्येक पदासाठीचं हे किती असेल याची माहिती देण्यात आली आहे। ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी परीक्षा विधीन हंगामी कालावधीमध्ये दरमहा 20,000 एकत्रित वेतन असेल अदा करण्यात येईल। शिपाई या पदासाठी परीक्षा विधीन हंगामी कालावधीमध्ये 15,000 एकत्रित वेतन असेल। त्यानंतर वॉचमन परीक्षा विधीन हंगामी कालावधीमध्ये 15,000 वेतन। वाहन चालक या पदासाठी सुद्धा 15,000 इतकं वेतन असेल। आता अर्ज प्रक्रिया सुरू झाले 18 ऑगस्ट 2025 पासून। अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2025 असणार आहे। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा 29 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असेल। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाहीये, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे। पाहू शकता अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे शेवटीला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। पहिलं पद पाहू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंट 123 जागा, वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान। आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा। समकक्ष श्रेणी धारण करणारा उत्तीर्ण असावा असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवारास संगणकीय ज्ञान असणं आवश्यक आहे। यासाठी उमेदवाराने शासनमान्य संस्थेतून MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केलेला असला पाहिजे। त्याचबरोबर पाहू शकता महाराष्ट्र शासनाचे जे शासन निर्णय आहेत त्या पूरक पत्रानुसार प्रमाणपत्र जे आहे पदवीधारक हे असणं आवश्यक आहे। या पद्धतीने बँकिंग असिस्टंट या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आहे। शिपाई या पदासाठी पाहू शकता 36 जागांसाठी 18 ते 38 सगळ्या पदांसाठीची वयाची पात्रता 18 ते 38 वर्ष दरम्यान असेल। यामध्ये शिपाई पदासाठी उमेदवार 8वी ते 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। सुरक्षा रक्षक या पदासाठी 8वी ते 12वी आणि वाहन चालक या पदासाठी सुद्धा 8वी ते 12वी ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे। त्याचबरोबर वाहन चालकसाठी लाईट मोटर व्हेकल हलके वाहन चालवण्याचा 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे। आता भरती प्रक्रिया जी आहे निवड कार्यपद्धती यामध्ये परीक्षा जी आहे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल। नोकर भरतीच्या पदाकरता ऑनलाईन परीक्षा ही घेण्यात येईल आणि सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील। ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल। यामध्ये पाहू शकता गणित आहे, बँकिंग आहे, सहकार आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक, माहिती आणि तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असेल।
आणि यानंतर परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत जी आहे एकाच 3 या प्रमाणात जे परीक्षेसाठीचे पात्र उमेदवार असतील, परीक्षेमधून पात्र ठरलेले उमेदवार, या उमेदवारांना एकाच 3 या प्रमाणामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुमची मुलाखत सुद्धा घेतली जाईल आणि मुलाखत सुद्धा पाहू शकता एकूण 10 गुणांची असेल। या अगोदरच्या DCC बँक भरती प्रक्रिया तुम्ही जर अर्ज केला असेल, परीक्षा दिली असेल तर ही निवड पद्धती तुम्हाला माहिती असेल। परीक्षेमध्ये 90 गुणांची परीक्षा, 10 गुणांसाठीची मुलाखत, अशा पद्धतीने ही निवड पद्धती असते। तर शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची पदवी तुमच्या कागदपत्रांसाठी 1 गुण असेल, 5 गुण जे आहेत हे तुमच्या कागदपत्रांसाठी असतील आणि 5 गुण तुमच्या मुलाखतीसाठी असतील। तर कोणत्याही शाखेची पदवीसाठी 1 गुण, पदव्युत्तर पदवी असेल तर 1 गुण, CAIIB, JIIB, GDC, DCM असेल तर 1 गुण, अनुभव असेल तर 2 गुण, असे एकूण 5 गुण यासाठी दिले जातात। तर या पद्धतीने उमेदवारांची अंतिम निवड यादी त्यानंतर 100 गुणांपैकी जारी केली जाते आणि त्यामध्ये परीक्षाविधीन जो पिरियड आहे, प्रोबेशन पिरियड, या अंतर्गत उमेदवारांना जॉईनिंग दिली जाते। आता परीक्षा शुल्क पाहू शकता। बँकिंग असिस्टंट या पदासाठी 944, शिपाईसाठी 590, सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक या पदासाठी सुद्धा 590 इतकं परीक्षा शुल्क आहे। आता अर्ज कसा करायचा आहे तर पाहू शकता या ठिकाणी लिंक उपलब्ध आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर। ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे संपूर्ण गाईडलाईन माहिती देण्यात आली आहे। सगळ्यात पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। महत्त्वाची माहिती टाकून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ठाणे DCC बँकसाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। तर अशा पद्धतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीची जी भरती प्रक्रिया आहे जवळजवळ 165 जागांसाठीची, त्यामध्ये असिस्टंट, शिपाई ही 2 पदे अत्यंत महत्त्वाची आहेत। सगळ्यात जास्त पदे या 2 जे संवर्ग आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत रिक्त जागा। तर या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या ठाणे DCC बँक भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात। त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या आणि इतर महत्त्वाच्या ज्या भरती प्रक्रिया येतीलच, भरती जी आहे नवीन येणार आहे, या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।